1 एकर क्षेत्रामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त तूर पिकाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर नेमकं कोणत्या वाणाची आपल्याला तिथं लागवड करणं गरजेचं आहे। हो शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकऱ्यांनी 17, 18, 15 क्विंटलच्या पुढे सुद्धा आपलं तूर पिकाचं 1 एकर क्षेत्रामधून तिथं उत्पादन हे घेतलेलं आहे। मग अशा टायमाला आपल्याला योग्य वाणाची निवड करणं गरजेचं असतं। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कंपनीच्या बियाण्याची प्रमोशनलचा व्हिडिओ नसून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयोग आहे। मित्रांनो, एक पांढऱ्या तुरीचं बियाणं आहे। माझ्या जवळच्या शेतकऱ्यांनी सुद्धा या वाणाची लागवड करून 1 एकर क्षेत्रामधून जास्तीत जास्त जे उत्पादन आहे तर ते घेतलेलं आहे। आणि विशेष म्हणजे हे जे काही बियाणं आहे तर ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही बदनापूर येथे संशोधन केंद्र आहे तर या संशोधन केंद्रानं हे जे बियाणं आहे तर ते विकसित केलेलं आहे। तर ते म्हणजे गोदावरी। मित्रांनो, BDN 2013-41 या नावाचं पांढऱ्या तुरीचं बियाणं आहे। मित्रांनो, हे गव्हर्नमेंट जे काही आपलं कृषी विद्यापीठ आहे तर त्यांनी हे संशोधित केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्या शिफारशीनुसार 1 एकर क्षेत्रामधलं जे उत्पादन आहे तर ते 10 ते 12 क्विंटलच्या आसपास तुम्ही लागवड करून या तुरीचं उत्पादन तिथं घेऊ शकता। पांढरी तूर आहे मित्रांनो, जो दाणा आहे तर तो अतिशय पांढरा चमकदार दाणा आपल्याला पाहायला मिळतो। या वाणाच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही मर रोग असतो तर मर रोग आणि त्याच्यासोबतच तूर पिकामधला अतिशय महत्त्वाचा दुसरा अजून एक रोग आहे पहा, तर तो म्हणजे वांजपणा। तर या दोन्ही रोगांना या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त तिथं पाहायला मिळते। फुटवे चांगल्या प्रकारे करताना आपल्याला पाहायला मिळतंय। या वाणाचं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी 15 ते 18 क्विंटलपर्यंत 1 एकर क्षेत्रामधून तिथं जे उत्पादन आहे तर ते घेतलेलं आहे। या वाणाची उत्पादन देण्याची जी क्षमता आहे मित्रांनो तर ती इतर वाणांच्या तुलनेत आपल्याला जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। या वाणाच्या पेरणीपासून किंवा लागवडीपासून काढणीला येण्याच्या कालावधीचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला 165 ते 180 दिवसाच्या आसपास ही जी काही तूर आहे तर ती लागवड केल्यानंतर काढणीला आलेली पाहायला मिळते। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ज्याची जिरायती हलकी भुरकाट जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करायची नाही। ज्या शेतकऱ्याची काळाटीची एकदम भारी जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपल्याला गोदावरी या नावाच्या तुरीची लागवड करणं तिथं अतिशय गरजेचं आहे। आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात तिथे येत असतो। आता हे विद्यापीठाचं रिसर्च केलेलं बियाणं आहे। ज्या काही प्रायव्हेट कंपन्या असतात तर ते स्वतःची पॅकिंग करून हे जे बियाणं आहे तर ती विक्री करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे जर तुम्हाला या वाणाची किंवा या बियाण्याची खरेदी करायची असेल तर बाजारामधल्या ज्या काही नामांकित कंपन्या असतात तर कोणत्याही नामांकित कंपन्यांची पॅकिंग पाहून आपल्याला या वाणाची तिथं खरेदी करणं गरजेचं आहे। भरपूर साऱ्या लोकल कंपन्यासुद्धा गोदावरी या नावाने दुसऱ्याच ज्या काही पांढऱ्या तूर आहेत तर त्या विक्री करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा लोकांपासून आपल्याला सावध व्हायचं आहे। ज्या काही स्टँडर्ड रेप्युटेड कंपन्या आहेत गेल्या 30-35 वर्षापासून आपल्या मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी तिथं काम करताना पाहायला मिळतात तर अशाच कंपन्यांचं आपल्याला जे काही बियाणं आहे तर ती खरेदी करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गोदावरी या वाणाची लागवड केली होती का? 1 एकर क्षेत्रामधून तिचं किती क्विंटल उत्पादन आलंय हे ह्या व्हिडिओच्या खाली सांगायला विसरू नका। आणि त्याच्यासोबतच इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत रामराम।